फिरतात, तुमचं नशीब चांगलं आहे. हा दोघं जण बाहेर आहेत, म्हणजे लाईट वगैरे जर गेली ना तरी काही चिंता नाही. हे बघा आपलं असं आजचं जेवण. 2 दिवसाचे पाहुणे आमचे. आला येईल काय छान आहे बघ सकाळी. सुंदर दिसतं सकाळी सकाळी चंद्राचं दर्शन. यांना सकाळी सकाळी खायला पाहिजे दोघांना. हवा कसा बसलाय, भूक लागली. मानते या चपाती आणते. 1 मिनिट थांबा. काकीला नाही उठवलं तू शेरू? तर काकीला उठव. काय रे बारका खाणार नाही मला वाटत. भूक लागली तर खाय नाही खाणार. जाताय कुठे चपाती घेऊन? बसा इथे आतमध्ये. नाही काल शांत होते, काल सगळी माणसं होते ना आपल्याकडे. आज जरा फ्री झालेले आहेत. वाग्या काय मग इकडे बघा काय आजचा प्रोग्राम. असा बस ना, पाठ दिसते. तेव्हा उठलं सकाळ झाली. सकाळ 6 वाजले तरी उठला नाही आणि बोलता आंघोळ घ्या. कुठे जायचंय? ए शेरू दादा काकीला उठव. थांब, मोठा माणूस पाठवत आहे उठवायला. थांब. शेरू आला का तुम्हाला सगळ्या झोप उडवून टाकणार. शेरू इकडे. अजून तर लग्न झाले नाही. अजून तर केलं नाही. आता वाग्या गेला. वाग्या गेला. सकाळी सकाळी उठवायचं काम ह्या दोघांकडे असतं. हा उठव बाबू उठव. वैशालीला शोधतोय, वैशालीला. तुम्हाला झोपून नाही देणार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजचं थोडंसं प्लॅनिंग केलेलं आहे या लोकांनी बाहेर जायचं, पण कुणाला सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे मी नाही म्हणते. पण कोण ऐकायला तयार नाहीत आमच्याकडे. सकाळी सकाळी बघा सुरुवात झालेली आहे चूल पेटवायला वगैरे. हे बघा इथे मला अजून पण असं वाटतं की आपली चूल तिथंच मांडलेली आहे. तर बघूया आता कुठे अजून काय म्हणजे फिक्स केलेलं नाही आहे. पण जर का गेली म्हणजे माझ्या मागे पडले जबरदस्तीने सगळेजण की नाही जाऊया जाऊया जाऊया. मी म्हटलं आराम करा. काल ते दिवसभरानं थकलेले सगळेजण डोंगरामध्ये फिरून फिरून, म्हणजे कामानिमित्त सगळे रानात फिरायला गेले होते. त्याच्यामुळे त्यांना वाटलं तुम्ही आराम करा 1 दिवस. पण ऐकायला कोण तयार नाही आहे. बघूया आता कसं काय जमतं ते. कुणाला पण ऑफिस आहे, त्याला पण सुट्टी नाही आहे. त्याला पण विचारलं काल तर तो नाही सुट्टीचं काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं जरा हा ना चाललंय, पण कोण ऐकायला तयार नाही. आमच्याकडे झाली चूल पेटवायला पण सुरुवात केलेली आहे एवढ्या लवकर सकाळी सकाळी. अजून उजाडला पण नाही आहे बघा. किती वाजले आता? 6 वाजून गेले. हा 6 वाजून गेले पण अजून काही उजाडलं नाहीये, अंधारच आहे. आता कसं आपण दोघं तिघं होतो तर ठीक आहे, माणसं 2 अजून एक्स्ट्रा आहेत. आता सकाळ चूल नाही मांडली तर कधी 10 वाजता आंघोळ होईल. हा म्हणजे बाहेर जर का जायचं झालं तर सगळं आटपायला पाहिजे पटापट. वाघ्या शेरूचं जेवण, कुणालचं जेवण सगळं करून मग बघूया, मग निघूया असं. हा बरं वाटतं. आज थंडी की नाही आहे, पण थोडीशी जरा लिमिटमध्ये आहे थंडी. नाही आता थोडी कमी झालेली. 2 दिवस जरा थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळे जरा बाहेर असं बसलं ना की बरं वाटतं. आणि सकाळी सकाळी हे चूल पेटवायचे, चुलीजवळ बसायचं, मस्त वाटतं ते. तिथे चिकाळ्यांचा आवाज गेला असेल भरपूर. चिकाळ्या काय ओरडतात ना. ते तांदूळ खायला आलेत ना ते. आमचे चिकाळ्या बाहेर फिरतात, तुमचं नशीब चांगलं आहे. हा दोघं जण बाहेर आहेत. नाही तर ते घरात म्हणजे अंगावर नाचले असते. ते आज बाहेरच फिरतात सकाळपासून. चल बाबा, चूल पाणी तापते ना सगळ्यांचं. अर्ध्यांच्या आंघोळ्या झाल्यात, अर्ध्यांच्या बाकी आहेत. आता ही पेटेल आपोआप. चूल बघायला आली होती. आमचं किचनमध्ये की नाही काम चालू आहे. थोडंसं प्लॅनिंग आम्ही चेंज करून टाकलेलं आहे. हा जाऊन घेऊन ये मग. 1 मिनिट जरा बसते. अर्धा सांगितलं, अर्धा. चूल आपली पेटते
तर कुणाला तर चाललंय दूध आणायला. कुणालचे बाबा आणि कुणालचे काका ते दोघं जण बाजारात गेलेत. त्यांना पाठवले चिकन आणायला. म्हणजे थोडंसं प्लॅनिंग आहे ना चेंज करून टाकलं. कारण त्यांची पण दगदग म्हणजे 12 तासाचा प्रवास करून आलेत दोघं जण म्हणजे वैशाली आणि आकाश. आणि आल्याला परत ते काम होतं. काल पूर्ण दिवस ते डोंगरामध्ये फिरलं होते काल. आणि आज पुन्हा बाहेर जायचं म्हणजे परत ते थकायला होणार. त्याच्यामुळे त्यांना नको आपण घरातच बनवूया आणि घरातच खाऊया असं. त्याच्यामुळे चिकन वगैरे असं आता बनवायला म्हणजे तयारी सुरू केलेली आहे. वाटप वगैरे सगळं आता चाललेलं आहे आमचं किचनमध्ये. ते दोघंजण आता बाजारात गेलेत आणायला चिकन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे प्रवास कसा जरा भारी पडतो ना. 12 तासाचा प्रवास आहे. मुंबईवरनं गावी यायचं आणि परत दगदग करत निघायचं. म्हणजे आज संध्याकाळी कदाचित दोघंजण निघतील पण कालच संध्याकाळी जात होते. ही बघा वैशाली खोबरं किसते. वैशाली गुड मॉर्निंग. आज थोडीशी रिलॅक्स आहे. काल खूप थकलेली होती ती. आणि वाटपाला काढून घेतोय. म्हणजे लाईट वगैरे जर गेली ना तरी काही चिंता नाही. पण अगोदर आम्ही वाटपाची तयारी करतोय. नाश्ता इथे आज पोहे बनवलेत. अजून नाश्ता करायचा बाकी आहे सगळ्यांचा. तर कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते भाजायला सुरुवात केली. थोडीशी आमची घाईघाई चालली होती कारण कालपासून ना आमच्याकडे लाईटीचं थोडंसं गोंधळ चालू आहे. म्हणजे थोडंसं काम चालू आहे आमच्या इथे. त्याच्यामुळेच लाईट ना सारखी ये जा करत होती कालपासून. तर सकाळीसुद्धा आज आहे ना एक 4-5 वेळा लाईट गेले होते. आणि मला अशी सारखी भीती वाटत होती जर का लाईट गेली 1-2-3 तासासाठी जरी बंद केली ना लाईट तर मग वाटप वगैरे आपल्याला पाट्यावरती वाटावं लागणार. आणि इतकं वाटप पाट्यावर वाटायचं म्हणजे बराच वेळ जाणार. त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई माझी चालली होती. तर कांदा भाजता बघा इथे पण लाईटाने गेली होती. पण लाईट ना आली लगेच 1 मिनिटामध्ये. तर कांदा चांगला असा लालसर भाजून घेतला. त्यात थोडंसं आलं पण टाकलं होतं आणि लसूण पण टाकले होते. आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं आहे ना ते भाजून घेतलं. हे सगळं वाटप आहे ना चिकनसाठी. आता सुकं खोबरं आम्ही खात नाही त्याच्यामुळे ओलं खोबरं ते सुद्धा चांगलंसं भाजून घेतलं. आणि लगेच आहे ना गार करायला सुरुवात केली मी. म्हणजे सारखं ते डोक्यातच होतं माझ्या की लाईट गेली तर खूप गोंधळ होणार आणि सगळं लेट होणार जेवणाला वगैरे. म्हणजे वेळेत करणं पण गरजेचं होतं. तर लगेच ते वाटप आहे ना थंड करून घेतलं आणि मिक्सरला पटापट वाटून घेतलं. आणि हे जे वाटपाचं चालू होतं ना त्याच दरम्यान जवळजवळ 2 ते 3 वेळा लाईट आहे ना गेली होती. मनामध्ये एक भीतीसारखी चालू होती. पण शेवटी ते वाटप आहे ते वाटून झालं. आणि वाटून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित वाटप असं मिक्स करून ठेवलं. एक साईडला करून ठेवलं. तिथपर्यंत कुणालचे बाबा आणि काका बाजारातून पण आले होते चिकन वगैरे घेऊन. ते पण आहे ना मॅरिनेशन करून ठेवायचं होतं. तर हे चिकन आता साफ करून घेतलं आहे. त्यात आलं लसूण कोथिंबीर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे जवळजवळ अर्धा तास तरी लावून ठेवणार म्हणजे मग चवीला की नाही छान लागतं मग असं. बस आहे ना. मीठ टाकू का नको ना. मीठ पाहिजे का नाही टाकायचं ना का टाकायचं चालेल. हाडं थोडीशी साईडला रस्सा बनवायचा आहे ना. थोडीशी जेवणाची तयारी तुम्हाला मी दाखवते. हे पीठ बघा थोडंसं मळून ठेवलं आहे. आज ना पुऱ्या करायच्यात आमच्याकडे. थोडंसं पीठ मळलं आहे. कुकर लावून झालेलं आहे भाताचा. आणि आता हे चिकनसुद्धा मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण फोडणी करून घ्यायचे. तर इथे मी चिकनचा रस्सा असतो ना ते फोडणी करायला घातलं. 1 मिनटं जरा वाफ यायला ठेवलं होतं. हे बघा पातळ रस्सा असतो ना ते बनवते. तर चिकनचा रस्सा फोडणी वगैरे करून झाल्यानंतर ते एक साईडला शिजत ठेवलं. आणि लगेच चिकन जे आहे मसालेवालं ते इथे फोडणी करायला बघा सुरुवात केलेली आहे. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे आणि त्यात टाकलेली आहेत ऑल स्पायसेसची पानं असतात ना ती मी घातलेली आहेत. आपण तेजपत्ता घातला ना तरी पण खूप छान होतं. म्हणजे कोणतं पण पाण्यानं घालायचं छान लागतं. मग चिकनला जी चव असते ना ते अजूनही ना येते मग. आणि आलं लसूणाची पेस्ट टाकली तेलामध्ये आणि गॅस स्लो केलेला आहे. आणि याच दरम्यान मी तिखट मसाला आहे ना लालवाला तो घालून घेतलेला आहे. म्हणजे असं फोडणीमध्ये तिखट मसाला घातला की तरी जे असते ना चिकनला खूप छान प्रकारे येते. आणि त्याच्यानंतर मग मॅरिनेशन केलेलं चिकन जे आहे ते घालून एक चांगलं 4 ते 5 मिनटं व्यवस्थित चिकन आहे ना परतून घेतलेलं आहे.
म्हणजे चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे वाटप केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते इथे घातलं. आपल्या गरजेप्रमाणे घालायचं, म्हणजे आपल्याला किती घट्ट ग्रेव्ही हवी ना त्याप्रमाणे इथे वाटपानं घालून घेतलं आणि त्याच्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जितकं आपण परतू तितकं ना छान असतं, म्हणजे छान अशी तरी वगैरे पण येते आणि चिकन आपलं कसं 5 ते 10 मिनटामध्ये अर्ध किलो शिजून पण होतं. त्याच्यामुळे थोडासा गॅस आहे ना फास्ट करायचा हे सर्व मसालेवर टाकून झाल्यानंतर आणि चांगलं असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग इथे पाणी घालायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता मॅरिनेशन बघा केलेलं ना ते भांडं होतं आणि त्याला बघा चिपकलेलं सगळं असतं ना, त्याच्यात पाणी घातलं आणि गरजेप्रमाणे ते चिकनमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. गरम मसाला पण घालायचा असं चिकनमध्ये, पण मी कसं शिजल्यानंतर आपण जेव्हा गॅस बंद करतो त्यावेळेस मी गरम मसाला घालते. त्याच्यामुळे चिकनची जी चव आहे ना ती अजून की नाही छान उठून येते. आणि नंतरला सगळं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून चिकन जे आहे ते 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवरती शिजत ठेवलं होतं मी. चला आता आपण बघूया कसं झालं ते. 1 मिनटं. हा गॅस नाही मी बंद केला आहे. हा बघा मस्त असा रस्सा झाला आहे बघा. आणि आता हे आपण बघूया शिजलं आहे का. 1 मिनटं मी जरा झाकण काढते. काय माहिती कोणती ती. तर हे बघा, हा मस्त असा सुगंध सुटला आहे. सुगंध येतोय का. कुणालच्या बाबांना जरा टेस्ट करायला सांगते, म्हणजे कसं काय कमी असेल तर माहिती पडेल ना. रस्सा बघ किती हवा आहे तो, का अजून आठवून. एक डिश दे. 1 मिनटं कुणालच्या बाबांना ना मी जरा टेस्ट करायला लावते. ते थंड झाल्याशिवाय कसं सांग टेस्ट करून. हा मग जरा 2 मिनटं थांब ना, थंड होऊ दे तोपर्यंत शिजेल ते. काय कमी आहे. मीठ बीठ बरोबर आहे ना. तिखट वगैरे थोडंसं तिखटच पाहिजे. कमी अजून थंड होते मग अजून टेस्ट करेल. हां पण झालंय बहुतेक. मी आता गॅस आहे ना हे करते. हां तेच. हा तर आता इथे बघा मी तेल आता काढून ठेवलं आहे आणि ह्या थोड्याशा पुऱ्या बनवते पटापट. मग झालं का लगेच सगळ्यांना जेवायला वाढते. आम्ही बघा आपल्या मागच्या पडवीमध्ये आणि चुलीजवळ जेवायला बसलोय. सगळं जेवण आणून ठेवलंय बाहेर. कुणालचे बाबा भाग्या शेरू यांचं बघा जेवण काढतायत आणि 2 जण वेटिंगला आहेत की कधी आमचे बाबा आम्हाला जेवायला देतात. ए बबड्यांनो, असं जरा निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवतोय आम्ही आज. डेंग झालं मिक्स. थंड झालं. थंड झालंय आता रस्सा टाका तू गरम आहे ना. तर ह्यांना जेवू दे आधी दोघांना. तर वैशालीची वाट बघतोय आम्ही. 2 जण ना देवाच्या पाया पडायला गेलेले आहेत, म्हणजे आलेत आता. आमचे जे कुलदैवत आहे ना त्यांच्या मंदिरात गेलेले आहेत. आता येतील 1-5 मिनिटामध्ये आणि मग आम्ही सर्वजण जेवायला बसणार. आणि संध्याकाळी परत त्यांची गाडी पण आहे मुंबईला जायला. संध्याकाळी 2 जण निघणार आहेत. त्याच्यामुळे मग ते पण एक सगळी तयारी करायची. आता आले का पटकन जेवायला बसूया आपण. तुला आवडतात पुऱ्या. तो नाही बोलत होता मला आकाश, कशाला पुऱ्या करता. पटकन होता तो. काय नाही तेवढाच वेळ जातो चपातीला पण आणि पुऱ्यांना पण. तर वैशालीने इथे बघा जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे. पहिलं ताट तिने वाढलंय कुणाच्या बाबांचं. बघूया ताट. हे बघा हे आपलं असं आजचं जेवण. जेवा आता. तुम्हाला कसं देणार. सगळ्यांना भूक लागली. कोणाला ह्यांना दे डिश मध्ये, मी डायरेक्ट प्लेट मध्ये घेईन. कुणाल चला जेवायला घ्या आता. तुला अटॅच होतो हा. क्या बात आहे. मस्त आहे. हात काय द्यायचं म्हणाले वाढताना बसतो जरा बायकांसारखा. पाय दुखतोय माझं. बस एवढा काय असा. हात नंतर देऊ. हा दादा हे प्लेट करा ना. कांदा दे मला थोडासा. नाही पण मस्त सजवलंय. ते दादानी कापलंय ते मस्त. तिखट बिकट बरोबर झालंय. हो एकदम. तर्री पण मस्त. तर्री तर हवी जेवणाला. घ्या वहिनी. तू पण घेचल आता. आम्ही घेते.
विचारत होता याला तुम्ही मुंबईला पाठवलं, चूक केलं आम्ही. कोणाला? मला मुंबईला जायची तयारी बघा. चायची पात आता कापलेली आहे आणि बांधायचं काम चाललंय. मस्त वड्या बनवतात यांच्या. वड्या? महिला वड्याच बोलतात. जुड्या 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 वड्या एकच. त्याला बांधून घेऊन जाणार, मग तिथे जाऊन मस्त सुकवायचं आणि कापून चहामध्ये टाकायची. एक नंबर गावठी चहा आपली. पण तू अजून घ्यायची होती ना, एवढीशीच का घेतलीस? एवढीशी नाही, ती खूप आहे. ऑलरेडी लास्ट टाइम मी घेऊन हे गेलो. बघा आपल्याकडे भरपूर आहे. वैशालीला सांगितलं हा घे. हा 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 मोठी मोठी काढ पानं. वैशू तयार झालेल्या आहेत ना, ती घे. जाय पण राहतील अशी. राहतील रे, राहतात ग, राहतात. हा हा राहतात, घेऊन जातो. फक्त ती पाण्यामध्ये तुला असं वाटलं ना, पाणी मारून पाण्यामध्ये ठेवायची 10 मिनिटं, ताजे होतात. दोन दिवसाचे पाहुणे आमचे. काय सगळेजण म्हणतील येतात, ही लोक येतात, एक दिवस राहतात, दुसऱ्या दिवशी लगेच निघतात. असं थांबत का नाही तुम्ही लोक, असं बोलतात ना सगळेजण. थांबू थांबू. काम काम बरोबर. मुंबईचं पण गरजेचं आहे, गावचं पण गरजेचं आहे, असं आहे ते. त्याच्यामुळे विचारे धावत पळत एवढा 12-12 तास प्रवास करून यायचा का, खाऊ नये. यायचं पुन्हा जायचं, त्यात जास्त मन नसतं ना, जावं लागतं. पण काय करणार, काम सफर होतं म्हणून पळावं लागतं. मग थांबा ना, मी काम आहे ना. हा वैशाली तू थांब, आपण हे करूया, पाणीपुरी बनवूया. हा ती काय काढलेली आहे चायची पात, यातली ते आकाश दे जराशी. हा देते. हा भासूल एवढी एवढी भासूल का? कुणाला तेव्हा चहा बनवतात, स्पेशल 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 चाय बनवतात. चाय स्पेशल चहा चाललाय भावासाठी. वेडी आहे ती लोक. हे बघा इथे चहा ठेवले. वैशाली गाणं म्हणते. मी चालली आता, माझं एडिटिंग बाकी आहे थोडंसं. भावासाठी तर बोलतोय मैं, तू कल चला जाएगा तो मैं क्या करूंगा. तर कुणाल, ओ कुणाल, आली आहे मी. चला, कुणालचं काम चालू आहे आणि ही लोक निघाले मुंबईला जायला. आम्ही चाललोय सोडायला दोघांना पण. आकाश बसला गाडीत, आकाश बसला गाडीत. कुठली गाडी हीच? हा गाडी पुरी खाली आहे, पॅसेंजरची वाट बघतो. चला बाय बाय. चलो बाय बाय. ये परत. हो चला. 29ला नाही येणार, 29ला येणार. नाही येणार, ते येणार. मी पाणीपुरी बनवून ठेवणार आहे मी. नाही, तिला तिथे जायचं ना ऍक्टर्स कडे. हा ती काय राहील, तिथे अजून टाइम आहे, 1 तारखेला येते. चल. चलो बाय. हा हा चल. चल चल बाय बाय. गाडी खाली चला. हा तिथं रिकामी गाडी आहे ही समोरची, त्यातच सीट मिळाली त्यांना. लावण्यामध्ये. चला निघूया ना आपण पण. हा बघितलं तेव्हा आबाळ कसं आलेलं आहे. मस्त रंग आले बघा आबाळामध्ये. आणि आता इथे बसून आम्ही आता चहा पितोय. हा बघा, का आलं, थकाल झालं. आत्ताच झाडांना पाणी घालून घेतलं घरी आल्यानंतर. काल पण राहिलं होतं झाडांना पाणी घालायचं. कालचा पुरा दिवस जरा कामात गेला होता, त्याच्यामुळे आता 1 दिवस नाही तर चालून जातं ना. ते काय नाही, त्यांना तेवढी ताकद येते. चला चहा पिऊया. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.